तर मित्रांनो, रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणारा खेड तालुक्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट पावसाळ्यातील एक अद्वितीय पर्यटन स्थळ आहे. चला तर या घाटाच्या निसर्गरम्य सफरीला सुरुवात करूया. जून ते सप्टेंबर या महिन्यात पावसाळ्याच्या दिवसात हा घाट जिवंत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहणारे धबधबे, थंडगार वातावरण आणि धुक्याची दाट चादर यामुळे येणाऱ्या पर्यटकांना एक अद्भुत अनुभव मिळतो. रघुवीर घाटाच्या जवळ असलेले होपी गाव आणि त्याचे धरण पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर असलेला हा घाट निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या सुंदरतेचे दर्शन घडवतो. मात्र येताना थोडी काळजी घ्यावी, कारण पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची दाट संभावना असते. या सर्व आव्हानांनाही न जुमानता पर्यटक रघुवीर घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणे येत असतात, कारण येथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा अनुभव अगदी निराळा असतो. तर मित्रांनो, या पावसाळ्यात तुम्ही रघुवीर घाटाला भेट द्या, पण सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करूनच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.